नमस्कार मंडळी, आज आपण खुसखुशीत तिळाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। असे तिळाचे लाडू आरामात 2-3 महिने टिकतात। हे तिळाचे लाडू अजिबात कडक होत नाही आणि अगदी म्हटलं ना तर बोटाने देखील सहजरित्या तुटतात। इथे मी एक मोठी वाटी अशी गावरान तीळ घेतलेले आहेत। हे अनपॉलिश तीळ आहेत। तसेच पुढे एक वाटी चिकीचा गूळ देखील घेतलेला आहे। हा गूळ मी जरा थोडासा बारीक कट करून घेतलेला आहे आणि पाऊण वाटी शेंगदाण्याचे तुकडे असे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे मी आधी भाजून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून नंतर असे तुकडे करून घेतलेले आहे। 2 चमचे तूप देखील लागणार आहे आणि थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला। इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण हे तीळ भाजून घेऊया। हे तीळ आपल्याला अगदी मंद आचेवरती चांगले फुलेपर्यंत भाजायचे आहेत। तीळ जेव्हा चटचट उडू लागतात तेव्हा आपण समजून जायचे आपले तीळ भाजून झालेले आहेत। मला बरोबर 4 मिनिटं लागलेली आहेत हे तीळ भाजायला। आता हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। तीळ थंड झाल्यानंतर ह्यामध्ये शेंगदाण्याचे तुकडे घालून घेऊया आणि एकत्रित करून बाजूला ठेवून देऊया। आता आपण गुळाचा पाक तयार करायला घेऊया। त्यासाठी जाड तळाची कढई मी गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये मी अंदाजे हे 2 चमचा तूप घातलेला आहे। तुपामुळे लाडवाला छान अशी चकाकी येते, त्यामुळे तुपाचा थोडा वापर करावा। तूप वितळल्यानंतर मी यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे। गूळ शक्यतो बारीक करूनच घ्या, म्हणजे पटकन वितळतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपला पाक देखील चुकत नाही। बघा, अगदी 2 मिनिटातच गूळ आपला हा वितळलेला आहे। आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे, हे सगळं आपल्याला मंद आचेवरतीच करायचं आहे। त्यानंतर मी इथे एक अंदाजे 1 चमचा पाणी घातलेलं आहे। आता पाणी आपण गुळामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। पाणी घातल्यामुळे आपले लाडू असे जास्त चिवट होत नाहीत। सुरुवातीपासून बरोबर 4 मिनिटानंतर गुळाला अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि गूळ देखील थोडा घट्ट झालेला आहे। आता आपण ह्या स्टेजला चेक करूया आपला पाक व्यवस्थित झाला आहे की नाही। त्यासाठी एका पेल्यामध्ये मी पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये आपले हे गुळाचे थेंब मी थोडेसे टाकत आहे। आता या पाकाचा गोळा होतोय की नाही ते आपल्याला चेक करायचे आहे। आपल्याला जेलीसारखं कन्सिस्टन्सी नाही ठेवायचं आहे। तर इथे आपल्या पाकाचा व्यवस्थित असा गोळा झालेला आहे, पण थोडं हलकंसं मला जेलीसारखं वाटतंय, म्हणून मी 1 मिनिट जास्तीत जास्त तर परत हा पाक शिजवून घेणार आहे। सुरुवातीपासून बरोबर 5 मिनिटात आपला हा पाक तयार झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे। 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे। परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत। इथे मी हाताला पाणी लावून घेतलेलं आहे। त्यानंतर मिश्रणातला असा एक मी गोळा घेऊन त्याचा लाडू वळून घेत आहेत। अशाच प्रकारे मी आपले सगळे लाडू पटापट असे वळून घेत आहे। मी सांगितलेल्या प्रमाणामधून बरोबर 35 ते 40 मध्यम आकाराचे तिळाचे लाडू तयार होतील। मऊ, खुसखुशीत, कडक न होणारे तिळाचे लाडू आपले तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आणि ती कशी झाली आहे ते देखील मला कळवा। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद सर्वांना।